सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर आमदार रोहित पवारांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। मनात आनंद आणि दुःख अशी संमिश्र भावना असल्याचं यावेळी ते म्हणाले। त्यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया। ज्या खुर्चीमध्ये बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज सुनेत्रा काकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलेला आहे। या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे, पण सुनेत्रा काकी आहेत याचा आनंदही आहे। अजितदादांची उणीव कदापि भरून काढता येणार नाही, पण सुनेत्रा काकी या अजितदादांच्या शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील याचा पूर्ण विश्वास आहे। त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा असं रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे। तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळे तीही त्या पूर्ण करतील असा विश्वास आहे।